तर इथे बघू शकता मी असा घातलेला आहे माझा जो ॲनिव्हर्सरीचा फ्रॉक घेतला होता ना, तर तोच घातलेला आहे. आय थिंक आवाज येत नसेल एवढा तुम्हाला, माईक लावलेला नाही आहे. तर आता थोड्या वेळाने निघू. वैभवचं काम झालं ना, इतकं ग्रीनरी झाली आहे. आणि मी ना शेवग्याची पानं पण घेतलेली मी आहे, काल तोडून ठेवले. इथे आमच्या नेहमीच्या पॉईंटला थांबलेलो आहे, भजी आणि चहा असं सांगितलेलं आहे इथे. किती पाऊस बघितला ना मध्ये ना, का मध्ये हे ना बघू शकता खूप गर्दी बघू शकता. मस्त असं भजी चहा घेतला आणि आता आम्ही ना असंच जाऊ खाली. आज खूपच गर्दी आहे. बघू आपण बाकरीची आहे, ही बाकरीची भाजी ना, कशी आहे? 20 रुपये दोनच आहे का बाई? बाकरीच नाही. कोणती चांगली आहे तुम्हाला वाटते? दोन्ही चांगल्याच आहेत, दोन्ही चांगल्याच आहेत ना. केळीचं फुल बघू शकता. नाही ना, कमी करा ना, घ्यायचंय मला एक. 13 नाही, हा ही घेऊ आपण वड्या करायला. कितीला आहे? तर घरी आलो आणि आता वाजले 4. इतक्या चहा घेतला आणि तेच भाज्या बघू शकता, एवढ्या भाज्या आणलेल्या आहे. तर मी म्हटलं 2-3 भाज्या घेईल, पण मजा आवडल्या मला, कारण गेलं की आपण घेऊनच टाकतो. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. इथे डीमार्टला आलो आहे, थोडंसं काम आहे त्याच्यामुळे. काहीच गर्दी नाही आहे. तुम्हाला खेळचे आणि छत्र्यांचे काय असं पण हे ग्लास फुटायचं, ग्लास हे बघ या बाजूनी पण. कॉफी किंवा दूध. हे बघ उलट्या बाजूने मस्त घ्यायचं काम होतं. किती बॅग बघू शकतो, छान डीमार्टला. 390ला खूप कलर्स आहे. बघू शकतो पांढरा वगैरे, आणि इतकं छान कापड आहे, असं विणलेलं कापड असं तसं आहे. आलेलं आहे डीमार्टला, मस्त ना घ्या. चला इथे इतकं छान हे भेटलं मला, बघू शकता. हा वियाने शोधलंय, तर हे मी ना माझ्या डोनट वासमध्ये ठेवेल. तर वियानला म्हटलं अजून शोधू ना, तर वियान तिथे तर तेच बघू शकता. आणि आज बघू जमलं तर ड्युटी त्यांची रात्रीची पण असेल तर राहून जाऊ आम्ही इथेच, आणि मग उद्या सकाळी जाऊ. बघू आता काय ठरतं ते. भारी अशा गोष्टी मला खूप आवडतात. आणि फुलं सारखी बघू शकता, मस्त अशी जशी फुललेली फुलं. दाखव कोणतेही तरीही इथे वरती तशी बघू शकता फ्लावर, वुडन फ्लावर ना विहान. तर इथे बघू शकता ही उचल ना. कुठे आलमंड दाखव. नाही फणस आहे. मग हे सर्कल करणार. फणस आहे, फणस फणसाची बी आहे. नको कशी फणस. बटरफ्लाय. काल मुक्काम थांबून गेलो होतो आम्ही
काल जायचं होतं पण मग ते डॉक्टर म्हणे की आज करून घ्या तुम्ही ड्युटी. तर मग आता चाललेलं आहे आम्ही त्र्यंबकेश्वरच्या पुढे घाटामध्ये तोरणगण घाट म्हणतात. तुम्ही काय घाट म्हणता त्याला, जिथे रानभाज्या वगैरे मिळतात. रानभाज्या मी जास्त घेणार नाही, फक्त तेलाची भाजी वगैरे घेईल आणि चाईची भाजी तेवढंच भेटलं तर घेईल, किंवा केळीचं फूल वगैरे तुम्हाला पण दाखवते. आणि इथे कियारा आणि विहान त्यांना पण रेडी करून ठेवलेलं आहे. तर आता आम्ही थोड्या वेळाने निघूच. वैभवचं काम पेशंट आहे ना 2 एक, ते पेशंट बघून निघू. आणि आज ऊन पडलंय मस्त, छान भारी वाटतंय एकदम मस्त. तर बघू शकतो ऊन पडलंय तर किती छान दिसतंय वातावरण. कियारा आणि इथे विहान नदीवर खेळणार आहे आज. बघू आपण नदीवर खेळ. तर इथे बघू शकता मी असं घातलेला आहे माझा जो आयनेवरचा फ्रॉक घेतला होता ना, तर तोच घातलेला आहे. आय थिंक आवाज येत नसेल एवढा तुम्हाला, माईक लावलेला नाहीये. तर आता थोड्या वेळाने निघू. वैभवचं काम झालं ना, इतकं ग्रीनरी झाली आहे. आणि मी ना शेवग्याची पानं पण घेतलेली मी आहे, काल तोडून ठेवले मुटकुळे बनवण्यासाठी किंवा पराठे बनवण्यासाठी. आणि ती कियाला नुसती माझ्यावर टाकते. थांबा तुझ्यावर टाकू का, टाकू. कियारा गेली. तर आता थोड्या वेळाने निघूच आम्ही. आवडते तोपर्यंत इकडे तिकडे फिरून घेतो मस्तपैकी. नको काय काय. तर मागच्या वेळेस रानभाज्या तुम्हाला दाखवल्याच होता व्हिडिओ, रानभाज्या घेतल्या वगैरे. आता ह्यावेळेस काय मिळतं काय नाही, पण मी जास्त घेणार नाही, थोड्याशाच घेईल. थोडं म्हणजे तेरा वगैरे ज्या आवडतात असं घेणार आहे. बघू आता काय मिळतं. आणि केळीचे फुलं तर इतके भारी म्हणजे ते पण भेटतात. केळीच्या फुलांचं ते काय म्हणतं कोंब, तर त्याची भाजी इतकी छान लागते ना. तर मी घेणार आहे, भाजी खूप मस्त लागतात. तर बघू आता. आणि काल ना इथून सगळे तोडून घेतले आम्ही पानं, कवळे पानं सगळे तोडले शेवग्याचे मस्त छान छान तोडलं. आता काही नाही, सगळे खरीच झाड आहे ना, पटकन तोडता येतात. चला आता आम्ही ना थोडं निघू ना, त्यावेळेस तुमच्याशी बोलतेच मी. चला
इथे आमच्या नेहमीच्या पॉइंटला थांबलेलो आहे. भजी आणि चहा असं सांगितलेलं आहे इथे. इथे आला. किती पाऊस बघितला ना, भरपूर पाऊस बघू शकता साईडला. चहा काय बघू शकता, खूप पाऊस आहे. आणि ते चहा इथे चहा रेडी होतो. आधी चहा घेतला मस्त पिऊन झाले. आता भजी सांगताय, गरम गरम भजी. बियाण भजी खायची ना? नाही खा ना भजी. अरे कांदा भजी खूप छान लागते. खाऊन तर बघशील नाही, टेस्ट करशील ना? तुला आवडते? एक टेस्ट कर. हा बघू शकता कांदा भजी आलेली आहे. वाव, गरम गरम खाऊन बघ बरं. खा बरं, खा ना. वाफ येते ना? कशी आहे? केळं पाहिजे तुला? हा, कांदा भजी आलेली आहे. खेकडा भजी कांदा करू शकता. कशी आहे? कशी आहे? एकदम छान आहे. करताय गर्दी आहे. छत्री मागच ठेवून द्या ना, मध्ये नका. मध्ये हे आहे ना, बघू शकता खूप गर्दी. बघू शकता मस्त असं भजी चहा घेतला आणि आता आम्ही ना असंच जाऊ खाली. आज खूपच गर्दी आहे. नाही चला, लांब आहे. इथेच थांबेल गाडी. तर बघू शकता धुकं किती आलंय. वाव, काय भारी दिसतंय. विहान बघ, अच्छा वाटत नाही मागच्या वेळेसपेक्षा. विहान बरोबर आलाय. किती मस्त आहे. नदी याच्यातून माशी वाहत आहे बरं का. या भारी आहे एकदम. आणि राहते हे राहिला असेल तर बघितलं असं किती गर्दी होती चहा वगैरे घेण्यासाठी. आणि अशा वातावरणात चहा आणि भजी खाण्याची मजाच वेगळी असते. आणि आता आम्ही ना इकडे पुढे चाललो. इतकं छान वातावरण झालेलं असतात. तिथे जे आपण खाल्लं होतं ना, ते खूप असे फळ असं येत होतं. तर आता बघू, भाज्या एक दोनच घ्यायच्या, जास्त नाही घ्यायच्या मला. म्हणजे मी तेलाची भाजी ती घेईल आणि एखादी वेगळी असेल तर घेईल, जास्त घेणार नाही. कारण मागच्या वेळेस भरपूर घेतल्या होत्या, खाल्ल्या. आणि ती कियारानी सुद्धा भाजी खाल्ली ना आज. काय बघू शकता डोंगर किती छान दिसतोय. बघ ना किती मस्त लँडस्केप छान दिसतंय, एकदम भारी. धबधबा बघ. तो आपण धबधबा कुठे होता? सगळ्यात छोटा होता नाही का, व्हिडिओ काढले होते. तर इथे बघू शकता कुठे धबधबा. किती गर्दी ते कसे जाऊन राहतात कुठे. रिस्की असं नाही, किती रिस्की ते काय सटकला वगैरे ते पण कसे जाऊ. बघू आपण. बाफळीची आहे ही, बाफळीची भाजी ना. कशी आहे? 20 रुपये दोनच आहे का बाई? बाफळीच नाही.
कोणती चांगली आहे तुम्हाला हा, वाटते? दोन्ही चांगल्याच आहेत. दोन्ही चांगल्याच आहेत ना. भाजीच नाही आता राहिली. एवढ्याच का राहिल्या? हा, दोनच. ही घेते बरं. कशी करायची ही? कापून घ्यायची, कापून टाकायची. वाफवून आणि ना. हा. आणि 13 हे एवढं आहे ना 13. हा. 20ला जुडी. जुडीची एक घ्या म्हणजे तिचा होऊन द्या बुवा. आता माझी बापळे घेतली तर तिची 13ची घ्या. असे का यांचे आहे का ते? हा. दोन घेऊन टाकते. 13ची जुडी एक आणि अजून एक. आणि तो काळा काळा ते वेगळा राहतो का तो? कोणचा नाही, एकच 13 आहे. खालचं ते? हा, एकच आहे. हा, ह्या 3 घेते. आणि इकडे काय आहे? बांबू कसं आहे? 150 रुपये. तर इथे बांबू आहे, बघू शकता. हे माहिती ना, खूप वेळा केलाय आम्ही. बघू ना आता यांना बोलवते. आणि कुरडूची भाजी ना. ती कुरडू आहे, तिकडचा माठ आहे गाव. हे माठ आहे का हा? आणि ही पण कुरडूच आहे का? मग त्यांची घ्या. हा, ही मोठी एक भाजी घ्यायला पाहिजे ना जोडी. घ्या. कुरडूच्या 2 घेते. 13च्या 2 घेतल्या आणि बाकीची एक घेतली. चला थांबा, आता तुमचे किती झाले? तुमचे 20, 40, 50, 60, 70, 80 तुमचे झाले. आणि त्यांची एक इथली घेतली ना, ती 20 रुपये झाली त्यांची. दुसऱ्या बाहेर हे काय? वाव, काय भारी ना. मम्मी या साईडला बघ ना, किती छान आहे. जंगल आहे, जंगल. या साईडला बघ. म्हटलं 2 एक भाजी घेईल, पण मी भरपूर भाज्या घेऊन टाकल्या. तुम्ही बघितलं असेल, कुरडूची भाजी घेतलेली आहे, बाफळीची भाजी घेतलेली आहे आणि 13ची भाजी घेतलेली आहे. ते आता आवडतं मला 13ची. आणि कुरडूची पण जशी आपण तांदूळक्याची भाजी कसं करतो तशीच लागते सेम. ती घेतलेली आहे. 2 जोड्या घेतल्या, मोठ्या मोठ्या जोड्या होत्या म्हणून मी घेऊन टाकल्या. त्याच्यानंतर बाफळीची एक भाजी घेतलेली, एक जोडी. ती पण छान लागते वाफून बिफून. तुला आता वैभव इथे गेले, इथे पण भाज्या आहे, पण त्या आहे त्याच घेतलेल्या आहे मी. तिथे मेका आहे, ते तुम्हाला दाखवते, ते घेता येते. त्यांना म्हटलं मी उतरलो, तुम्ही जो घेऊन या पटकन. इतकं सुंदर वातावरण आहे खरंच, तुम्हाला दाखवते. ती भारी वातावरण आहे, पूर्ण असं धुकं वगैरे आलेलं आहे. वाव, कोणते धुकं? आणि ते वरती ते बघते तिकडे डोंगराकडे बघ ना. मला नाही दिसत. शकता इथे मेकअप घेतलेली आहे. ही छोटी काकडी का? छोटी काकडी. इथले काय लागतात कच्चे असतील मेकअप भेटतात. तुम्हाला माहिती की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. तर काकडी सारखाच प्रकार असतो, पण पिकल्यावर इतकी छान लागतं. त्याच्यामुळे असं बर्फासारखं निघतं. मला तेच आवडतं. आणि त्या आपण एवढं फळ इथे भाज्या आहेत सगळ्या, तुम्हाला दाखवते. केळीचं फुल कोणतं घेऊ? घ्यायचंय का? घ्या कोणतं का फुल. हे कसं आहे? 100. लय महाग देता हो तुम्ही. 100 केळीचं फुल बघू शकता. नाही ना, कमी करा ना. घ्यायचंय मला एक. इथे कुरडूची भाजी होती मस्त. कुरडूची भाजी आणि केळी छोट्या याचे भजे पण करू शकतो. हे का गुल्ला. हा, बघा इथे पडलाय का? आणि हे काय आहे? आळू आहे ना, आळू. हे गावठी आळू नाही का ते? 13 नाही. हा, हे घेऊ आपण वड्या करायला. कितीला आहे? 20 रुपये. 20 ला एक. हा एक घे. हा 2 घेते, थांबा. हा, हे आळू आहे
पावसाळी आळू ते घेते. हे कमी करा फुल 50 करा घेऊन टाकते. बरोबर आहे ना 50? नाही हे द्या, हे देत असेल तर द्या. हा हे घेतलंय केळीचं फुल. हे जंगलातलं असतं ना हे सगळं. जंगली केळी ही. आणि ह्या केळींचं काय बनवता? हा हा पाण्याचं थोडंसं वाफवायचं हा. आणि तेल कांद्यात तळून खायचं. भाजी का चांगली. इकडे बघू तू पण घेतल्या 2 जोड्या. आता इथे भारी होत्या तिकडे आधीच घेऊन टाकल्या. आणि बांबू पात्री हा काटे राहता काटे. नाही पात्रीला हे ना इथे किती मोठे मोठे होते बा. आता वरती बघितलं होतं असे काटे भाज्या घेऊन झालेल्या आहे बघू शकता. अशा भाज्या आहेत. मस्त केळीचं फूल घेतलेलं आहे. ते जंगलातला केळीचं फूल जंगलामधून आणतात ते. तरी चव पण इतकी भाजी आपल्याला त्याची आपण भाजी करू शकतो. खूपच चांगलं असतात. दरवर्षी आम्ही खातोच केळीचं फूल. बाकी आपले लावलेले ते वेगळे राहतात ते केळीची फुलं. पण हे जंगलातले वेगळे आणि एकदम औषधी असतात. तर बांबू पण खूप होते पण नाही घेतले बांबू कारण खूप खाल्ले तर खुश होत नाही एवढे. बघू आता नंतर कधी घेतले नंतर कधी आणू. आता बांबू वगैरे काही घेतलं नाही मी. कोणतं बांबू का तर इकडे ना बांबू कसे दोन खूप प्रकार असते बांबूमध्ये पण आम्हाला जेवढे माहिती तेवढे. तर हे बांबू वेगळे होते. हे वाईट राहतात पिवळे म्हणजे उकळवले ना तर पिवळे होतात. त्याची चव एवढी खास नसते. पण जे लाल होतात ना तिकडे मिळतात आमच्या गावाकडे मिळतात ते लाल आता एक दिवस ते आणले ना पण तुम्हाला दाखवलं असते ते फक्त लाल होतं पण चव इतकी छान आणि मऊ होतात एकदम मस्त. तर ते कधी तुम्हाला दाखवलं असते. आवडतं आम्हाला. हे जास्त आवडत नाही आम्ही काही घेतलं नाही. तर बाकीच्या तर भाजी घेतली. आळू घेतली मस्त. आळूची पानं मस्त मी आळूच्या वड्या बनला कारण भेटत नाही पावसाळा आळू. बाकी पाऊस सगळं आजारी पडायचे तर थोडीशी उतरली आणि मध्ये पाऊस नव्हता. आता पाऊस पण सुरू झाला. आता बघू पुढे जाऊन पाऊस गेला तर त्याचा उतरवून ठेवण्यासाठी मी एक ठिकाणी आले कोणीला. तिथं नदी आहे खूप छान आहे. तुम्हाला दाखवते. इकडे 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 पडशील इकडे
तर काय राहतं पडते ते इकडे आपण बघ राहू जायचे पाणी यायचं बस बस नाहीये त्याच्या खाली. तिथे बघू इथे साईड दिलं उभं करून आम्ही इथे बघायला आलो म्हटलं तुम्हाला दाखवते. धरण आहे कोणी धरण बघू शकता. ओ ते पा तो कसा तो कसं पोहतोय त्याच्या धरणात धराव हा तो कसा पोहतोय. आपण त्या तिथे गेलो होतो ना त्या साईडला त्या तिथे गेलो होतो आपण. एवढं पाणी असतं तर तो कसा पोहतोय एवढं धरणात. हे कोणी धरण आहे. आम्ही नेहमी येतो इथे फिशिंगला येतो ह्या नदीला. इथे फिश राहतात आणि आता कसं खूप पाणी त्याला आता करता येत नाही. नोव्हेंबरमध्ये वगैरे करता येते फिशिंग. तर बघू शकता ते पाणी कसं मस्त वाहते. चला यांची हौस होती तो क्रॅप पकडतो तुम्हाला दाखवेल मी. तर घरी आलो आणि आता वाजले 4. इथे चहा घेतला आणि तेच भाज्या बघू शकता एवढ्या भाज्या आणलेल्या आहे. तर मी म्हटलं 2-3 भाज्या घेईल पण मजा आवडल्या मला. कारण गेलं की आपण घेऊनच टाकतो ज्या भाज्या भेटतात त्या. आणि कशा आहे पावसाळ्यातच भेटणाऱ्या भाज्या आहे. नंतर कधी भेटता नाही भेटत जाता येतं नाही जाता येत. आता दुसरा चक्कर आहे आमचा तिकडे भाज्या घ्यायला जायचा. तर इथे ना तेऱ्याच्या 2 घेतल्या. हे तर खूप आवडतो आम्हाला तेऱ्याची भाजी वरणामध्ये उडदाच्या वरणामध्ये. तर मी आता ना सगळ्यांनी साफ करून ठेवणार आहे. नंतर इथे बाफळ्याची भाजी आहे ही. तर ही पण मी उकडून ठेवणार आहे चिरून वगैरे आणि बॉईल करून ठेवणार फ्रीजमध्ये डब्यात. म्हणजे पटकन काढून भाजी करता येते. आणि ही आहे ना हे ठेवून देईल मी तेऱ्याच्या ह्या तशाच हे आता चांगल्या असतात पिशवीमध्ये. नंतर आळूची पानं आहे. तर मला असं वाटतं की आळूची पानं भरून ठेवावी म्हणजे वड्या करून ठेवाव्या म्हणजे टेन्शन नाही फ्रीजमध्ये कारण एवढी जागा नाही. नंतर इथे कुरडूची भाजी ती पण मी निवडून पिशवीत भरून ठेवेल. त्याच्यानंतर इथे केळीचं फूल ते पण निवडून घ्यायचंय म्हटलं थोड्या वेळाने निवडून ठेवून देईल. तर असं भाज्या आणलेल्या इथे आळवं आहे. तर बघू शकता एवढ्या आपल्या रान भाज्या. तर चला आता जेव्हा निवडून ठेवेल नंतर निवडल्यानंतर तुम्हाला दाखवेल सगळं पूर्ण कसं मी करून ठेवलं. आणि ही काय बापरीची भाजी आहे ना ती फक्त कापून बॉईल करून पिळून ठेवून देणार. मग उद्या नुसती कांदा मिरची वगैरे टाकून मस्त परतवून भाजी तयार होती त्याची. तर असं बाकीचं कुलटूची भाजी निवडून ठेवणार. जशी मेथीची आपण तांदुळक्याची भाजी निवडतो तशी निवडून ठेवणार. तर चला आता मी पटापट आवरते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. इथे माझं आवडून झालेलं आहे आणि इथे बापरीची भाजी आहे ना उकळत ठेवलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग भाज्या निवडून झाल्या. कुरडूची भाजी निवडून झाली. आळूचे पानं त्याच्या दांड्या कापून मस्त पॅक करून ठेवून दिलं. तेलाची भाजी मस्त ठेवून दिली पॅक करून पिशवीमध्ये. नंतर आता हेच राहिलं फक्त फुल निवडायचं. तर ते आता थोड्या वेळाने आम्ही निवडू वैभव आणि मी दोघं मिळून. कारण खूप असतं मोठं ते. तर बाकीच्या तर भाज्या निवडून झाल्या मस्त आवरून झालं. आणि इथे आपली बापरीची भाजी मस्त आता उकळून थंड झाली ना पिळून डब्यात भरून ठेवेल. मग उद्या नुसती फोडणी देईल. तर असं आवरून झालेलं आहे. तर चला आता चहा वगैरे ठेवते परत. आता वाजले 6:30 आणि बोलते तुमच्याशी नंतर. चपात्या केल्या आता जेवायला बसतो. आता वाजले 9 जेवण करून घेतो आणि इथेच व्हिडिओ इथेच एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. गेलो होतो वैभव हॉस्पिटलला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडे फिरायला गेलो त्र्यंबककडे मस्त भाज्या घेतल्या. तुम्ही बघितलं असेल त्र्यंबक म्हणजे तोरंगण घाट किंवा वेगवेगळे नावं आहेत त्या घाटाच्या. तर मला माहिती नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की. तर भाज्या घेतल्या आणि भाज्या आणल्या निवडून ठेवल्या. हे करून ठेवली मी काय म्हणता आपली भाजी आहे ना उकडून बापरीची
तयार करून ठेवलेली आहे डब्यात, बघू शकता. तर अशी वाफून ठेवली. उद्या फक्त फोडणी द्यायची, बाकी भाज्या सगळ्या निवडून ठेवल्या. आणि मला उद्या सकाळी मी वेगळ्यासाठी आवाकाडो हे करून ठेवणार आहे चटणी. तर खूप पिकून गेलेलं आहे, बघू शकता. तर फ्रीजमध्ये दिलं ठेवून. तर उद्या करावं लागेल पहिल्यांदा. बघू शकता 2 आवाकाडो आहे. तर असं चला, तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.